अफजल खानाचा पराभव आणि प्रतापगडाचा विजय पाहून आता मुघल सत्ताही हरली होती. मुघल बादशाह औरंगजेब याने स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी एक बलाढ्य सरदार शाहिस्ते खान याला महाराष्ट्रात पाठवलं. शाहिस्ते खान 75,000 सैन्यासह पुण्यात दाखल झाला. त्याने लाल महल हे ठिकाण तात्पुरतं आपल्या निवासासाठी घेतलं, जेथे एकेकाळी बाळ शिवबा राहत होते. मुघल फौजांनी आजूबाजूचा सगळा भाग ताब्यात घेतला आणि मारहाण, जाळपोळ, लूटमार करायला सुरुवात केली. खुला युद्ध शक्य नव्हतं. मुघल सैन्य खूप मोठं होतं, पण एक गोष्ट त्यांना माहिती नव्हती: गनिमी कावा आणि घरचं ज्ञान. रात्रीच्या अंधारात काही मावळ्यांसह शिवराय पुण्यात पोहोचले. लाल महालात ते चोर वाटेने घुसले. मुघल अर्धवट झोपेत होती. कुणालाच कल्पना नव्हती की शिवबा घरात घुसलाय. शाहिस्ते खानाला शिवरायांनी अचानक गाठलं. हातात तलवार होती, पण खान सावरत नाही. तोवर शिवरायांनी एक जबरदस्त वार केला. शाहिस्ते खानाची बोटं उडाली आणि तो भयभीत होऊन खिडकीतून उडी मारून पळून गेला. मुघल छावणीत एकच धावपळ माजली. हा हल्ला इतका अचूक होता की फक्त 15 मिनिटात सगळं संपलं आणि शिवराय सुरक्षित परत गेले. औरंगजेबाचा विश्वासू सरदार, एक मोठ्या साम्राज्याचा प्रतिनिधी, एका छोट्याशा रात्रीच्या हल्ल्यात थोडक्यात बचावला. त्याला नंतर बंगालला बदली करण्यात आली. शाहिस्ते खानाचा पराभव संपूर्ण भारतभर गाजला. लोकांना कळालं, हा फक्त योद्धा नाही, तर हाच खरा रणनीतिकार आहे.